नेतृत्व कुशल संघटक श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला होता। पक्ष प्रवेशानंतर श्रीनिवास संगा यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भला मोठा हार घालून त्यांचे जंगी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान पूर्व भागातील भद्रावती पेठ येथील फलमारी झोपडपट्टी येथे मधुकर सरगम मित्र परिवाराच्या वतीने श्रीनिवास संगा यांच्या भाजप पक्ष प्रवेश निमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत भला मोठा हार घालून जंगी सत्कार करण्यात आला। यावेळी काँग्रेस पक्षातून भाजपामध्ये प्रवेश केलेले सोलापूर महानगरपालिकेचे माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे, विश्वनाथ दुर्लेकर, सोमवंशी क्षत्रिय पाटकर, समाजपूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला। तर यावेळी व्यासपीठावर मधुकर सरगम, मीनाक्षी सरगम, अंबुबाई झटप, शारदाबाई अद्याल, अन्नपूर्णा रच्चा, शंकर सरगम, अंबादास रच्चा, तायप्पा चेट्टी, श्रीनिवास जक्कन, सत्यनारायण चिटमेल, श्रीनिवास गड्डम, प्रेमिला सरगम आदींची प्रमुख उपस्थिती होती। तसेच दाजीपेठ येथील देखील दाजी गणपती मंदिरातही श्री गणेशाची पूजा होऊन यावेळी दाजी गणपती मंडळाच्या वतीनेही श्रीनिवास संगा यांचे सत्कार करण्यात आले। या प्रसंगी संतोष दुभास, श्रीनिवास जोगी, अरविंद संगा, नारायण गुंडेली, उमेश अंबाल, हरिदास संगा आदी उपस्थित होते। त्यानंतर उज्ज्वल नगर येथील उज्ज्वल मित्र मंडळाच्या वतीने बालाजी श्रीचिप्पा, बालाजी बुगडे, नारायण अडकी, लक्ष्मीदास भंडारी, प्रसाद पुलगम, वैकुंठ बुगडे, धुमाळे सर, व्यंकटेश अंबल, राकेश पुठ्ठा, सिद्धराम आडम, गणेश गंजी, किरण कोंडा, विजय शेरला आदींच्या उपस्थितीत श्रीनिवास संगा यांच्या पक्ष प्रवेशानिमित्त सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न झाला। त्यानंतर विनोबा भावे झोपडपट्टी येथे देखील श्रीनिवास संगा यांचे ओमकार मित्र मंडळाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले असून यावेळी नितीन बिचल, श्रीनिवास कुसमुरू, आकाश संगा, नंदू मादगुंडी, व्यंकटेश श्रीमल पंतलू, हरिदास संगा आदींची उपस्थिती होती। तर MIDC परिसरातीलही स्वागत नगर येथेही ताई चौकात जय माता दी प्रतिष्ठानच्या वतीने श्रीनिवास संगा यांचे जंगी स्वागत करत त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जंगी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी शक्तीदेवीची महाआरती श्रीनिवास संगा यांच्या हस्ते संपन्न झाली। तर या प्रसंगी किरण यनगंधुल, लालसिंग पवार, आनंद गजगे, नवीन दुर्गम, श्रीकांत नरेगल यांच्यासह या परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान श्रीनिवास संगा यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे शहरातील युवकांमध्ये नवचेतना निर्माण झालेली असून भाजप पक्ष वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाला असून येणाऱ्या काळात काँग्रेस मुक्त शहर होण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे यावेळी विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं। सगळी आमच्या सोबत जुडावं। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र कष्ट करून भारताचं नाव अख्ख्या देशात पोहोचवलेलं आहे। त्याच्यासाठी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा बहुमताने 400च्या पार सीटाने आपण त्यांना निवडून आणलं पाहिजे व पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे। व त्यासाठी आपण प्रभू श्रीरामांच्या चरणी, प्रभू मार्कंडेच्या चरणी व सिद्धरामेश्वरच्या चरणी प्रार्थना करूया। आणि तसेच आपल्या या भागातील वृद्ध लोक असतील, वयस्कर लोक असतील, त्यांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी असेल, अशा कोणालाही वैद्यकीय क्षेत्रातील असू द्या, एज्युकेशन क्षेत्रात असू द्या, कुठल्याही प्रकारचा अडचण आला असेल तर तुम्ही आम्हाला सांगावं। आपल्या भारतीय जनता पार्टीने अशा अनेक उपक्रम राबवलेले आहेत। शैक्षणिक असू द्या किंवा वैद्यकीय कार्य असू द्या, प्रत्येकांना त्याचा लाभ झाला पाहिजे व ते योजना आम्ही प्रत्येक नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू, हेच मी तुम्हाला वचन देतो। व तसंच इथं मला बोलून सत्कार केल्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचा धन्यवाद।